ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बातमी मुंब्र्यातलीच आहे. मुंब्र्यामध्ये भर रस्त्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. हिंदी भाषिक फळ विक्रेता आणि मराठी तरुणामध्ये हा वाद झाला. फळ विकत घेण्यासाठी आलेल्या मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं. त्यावर आपल्याला मराठीत बोलता येत नाही, आपण हिंदीत बोलणार असं फळ विक्रेता बोलला. त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका मराठी तरुणानं घेतली. या संदर्भात आणखीन माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी वेदांत नेप आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर ज्या मुलाबाबतीत ही घटना घडली तो मुलगा आणि अविनाश जाधव हे मनसेचे नेतेही आहेत. पाहुयात वेदांत. पूर्वी ज्या प्रकारे तू घटना सांगितली मुंब्रामध्ये घडलेली, त्यानंतर विशाल गवळी जो मराठी तरुण आहे ज्यांनी या फळ विक्रेत्याला मराठी भाषेत तू बोल अशा प्रकारचा आग्रह केला, तो विशाल गवळी आहे आणि तो ठाण्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही धमक्या या विशालला येत आहेत. सगळा प्रकार आधी आपण याच्याकडनं समजून घ्या. मला विशाल सांग, काय नेमकं झालं? कारण तो व्हिडिओ बघितला, काही सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. आता नेमकं काय झालं जेव्हा तू काल मार्केटमध्ये गेला होता, त्या फळ विक्रेत्याशी बोलत होता? मी दवाखान्यात गेलतो, गोळ्या भेटले नाही मला. परत फ्रूट आणायला गेलो. बहिणीला फ्रूट घेऊन घरी चाललेलो. बहिणीला ताप वगैरे आहेत ना, त्यामुळं गोळ्या नाही भेटले तर बहिणीला फ्रूट घेऊन घरी चाललेलो. त्याला मराठीमध्ये विचारलं फ्रूट कसा किलो आहे. तो बोलतो मला मराठी येत नाही. फळ विक्रेता? हां, फळ विक्रेता. तो बोलतो हिंदी में बोलो. मी विचारलं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्रात? तो बोलतो 10 साल हो गया बोलता. असा हिंदीमध्ये बोलत होता. 10 साल हो गया, मराठी आता ने रहता क्यों महाराष्ट्र में, बाहर जा. हां, मी बाहर जा फिर बोला ऐसा त्याला. तो वादावाद चाललेलं. मग हां, त्याला बोललो ठीक आहे 50 रुपये किलो देऊ बोललो. मी असं मराठीमध्ये विचारलं 50 रुपये 1 किलो दे मला फळ बोललो. 10 रुपये जास्त होत होतं. मी बोललो 10 रुपये कमी घे, 50 रुपये माझ्याकडे घे, 50 रुपये देतो घे बोललो. ठीक आहे बोलतो नाही होएगा बोलतात. त्यांचे 2 मित्र जेवायला बसले, त्यांना पण बोललो 10 रुपये कम लिहिलो, 50 रुपये. कशी जमले ते आस्ते मी घरी चाललेलो. परत ते वादावाद झाला ना त्याच्याशी. मी घरी चाललेलो, त्यांनी परत मला बोलवलं इधर आ बोलता असा बोलत. त्याला मराठीमध्ये विचारलं. तो बोलतो त्यांनी आस्ते 1 2 असं 50-60 जणच जमले आस्ते. हां, आस्ते ते एकत्र आले. मग मला खेचत होते, धमकी देत होते, शिवागाळ देत होते, मारत बी होते. ते माफी का मागितली? मग ते माफी मागायला सांगितलं. त्यांचा व्हिडिओ पण काढलेला. ते बोलतं व्हिडिओ डिलीट कर बोलतं. माझा फोन खेच होता. ते मी बोलो फोन खेचो मत गाली मत दो. प्यार से बोलो, प्यार से बोलो गाली मत दो मुझे बोलो. ते शिवे वेगळे लय शिवे. माफी मागायला काय सांगितलं? ते जबरदस्ती माफी मागायला 60 जण होते. मी एकटा पडलेलो ना. जबरदस्ती माफी मागायला लावले. तू ऐसा क्यों बोला बोलतं. ते धमकी द्यायला लागले. बोलतं तू त्याने शिवा देत होते. दम में तो बंद करके देखा मुंब्रा असं वगैरे बोलत होते. पाटणं कोण बोललं मला पण माहीत नाही. ते मारलं? हां, मारलं गिरलं. पाटणं तेवढं लक्ष नाही दिलं. पाटी कोण मारत होते, शिवा देत होते मला. पाटणं खेचत होते, ते कपडे मारत होते. असा तुझ्यावर परत गुन्हा दाखल झाला? तू पोलीस ते कंप्लेंट केले माझ्यावरती. पोलीस आले, मला घेऊन चालले. पोलीस आले, ते 2 गाडीवर बसले. ते पोलिसांच्या समोर पण मला मारले आणि शिवा देत होते. ते अविनाश जाधव यांच्याकडे तू आलेला आहे. धमक्या येत आहेत म्हणून तू असं म्हणतोय की तू इथे आला? याच्या पुढे काय, मी एकटा काय आला, गोळ्या घ्यायला गेलो त्या एरियात. मी काय झालं, धमकी गिमकी मला खेचलं, मारलं गिरलं. तर त्यामुळे सुरू. अविनाशजी, कल्याणमध्ये घटना झाली, त्यानंतर आता मुंब्र्यात ही घटना होतीये. तुमच्याकडे तो येतोय, त्याचं म्हणणं आहे की मला तरी सुरक्षा हवी आहे. मला असं वाटतं की मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये किंबहुना ठाणे जिल्ह्यात हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होतो. ही 4थी घटना आहे. आधी कल्याणमध्ये झाली, मग ठाण्यामध्ये झाली, नवी नालासोपारात झाली, आता आज परत ही घटना घडलेली आहे. मला असं वाटतं की जर एखादा मुलगा मराठीत बोल सांगतोय म्हणून त्याला जर या महाराष्ट्रात माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे. तुम्ही आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपयोग काय? जर आमच्या महाराष्ट्रात मराठीला जर आदर नसेल तर असा अभिजात भाषेचा दर्जा घेऊन करायचं का आम्ही? या अभिजात भाषेच्या दर्जाबरोबर तुम्ही एक कायदा पण केला पाहिजे. जर महाराष्ट्रात मराठी बाबतीत जर तुम्ही चुकीचे वक्तव्य करणार असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. मी जाणार आहात का त्याच्यासोबत? 100% जाणार. मी आता DCPकडे जाणार आहे. घडलेल्या घटनात याच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन त्या लोकांनी घोषणाबाजी केली. एवढी हिंमत येते कुठून? एक मुलगा मराठीत बोला म्हणून सांगतो आणि मराठीत बोलायचं नाही म्हणून त्याला धमकी देणं, त्याला माफी मागायला लावणं आणि विरोध परत पुढे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून जर काही लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देणार असतील,
तर मला वाटतं अशा मुसलमान मुलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. त्याला धमकी देण्याची, त्याला मारहाण झाल्याची, त्याला धमक्यांमुळे तो घाबरला आहे. हे बघा, आता तो घाबरला. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पाठीची पूर्ण खंबीरपणे उभी आहे. कोणाच्यात हिंमत असेल तर त्याला काय करून दाखवावं. नाही ना, घरात घुसून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय दाखवली ना, तर आम्ही एका बापाची औलाद नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदीचा वाद आपल्याला पाहायला मिळतो. आणि जसं अविनाश जाधव म्हणाले की अशा प्रकारे जर वाद होत असेल तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे या मराठी तरुणाच्या पाठीशी आहे. त्याला पूर्णपणे सुरक्षा मनसे देणार आहे. आणि शिवाय ज्यांनी त्याला मारहाण केली किंवा धमक्या दिल्या त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, अशा प्रकारची मागणी सुद्धा मनसेकडून केली जाणार आहे. पूर्वी धन्यवाद वेदांत, आणि धन्यवाद त्या दोघांनाही. सगळ्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मुंब्र्यामध्ये हिंदी भाषिक फळ विक्रेता आणि मराठी तरुणामध्ये वाद झाला आणि आपली जी पीडा होती ती मांडत होता हा तरुण. सोबत होते अविनाश जाधव, जे मनसे